1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. आज आपण उपवासाचे काप कसे बनवायचे ते बघतोय. खूप मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात. तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत आपण बघत असतो. प्रत्येक वेळेस तळं 9 दिवस खाणं पौष्टिक नसतं. तर हे दोनही काप पौष्टिक आहेत, झटपट होतात आणि उत्कृष्ट लागतात चवीला. तर सगळ्यात आधी कापला आपण कोटिंग देणार आहोत. त्यासाठी इथे वरई घेते मी. साधारण एक अर्धा कप वरई हवी. इथे वरईच्या ठिकाणी तुम्ही राजगिरा पीठ वापरलं तरी चालेल, पण वरईने आणखी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात. त्याचं पीठ करून घ्यायचं. चला तर मग इथे वरईचं पीठ दळून तयार आहे. खूप बारीक करायची गरज नाही. थोडंसं असं रवा ठेवलं तरी चालेल, म्हणजे ते दिसायला खूप सुंदर दिसतं कोटिंग. तर हे आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. तर सगळ्यात आधी इथे सुरण घेतलाय. सुरण मी स्वच्छ धुवून घेतलाय. तर सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं. सुरण खाजरा असतो, हाताला तेल नाही लावलं तर हाताला इचिंग होतं, त्यामुळे तेल लावून घ्यायचं. आता याचा हा वरचा जो कव्हर आहे, कव्हरचा पोर्शन हा कट करून घेऊ. आता सुरण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलाय. सुरणाच्या कव्हरला खूप माती असते, त्यामुळे तो स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. आता याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे. आता काप इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर सुरण आहे तो जरासा खाजरा असतो, जसं आळूची पानं खाजरी असतात. तर इथे माझ्याकडे चिंच गुळाचा कोळ आहे. इथे आमसुलाचं पाणी पण तुम्ही वापरू शकता. तर हे व्यवस्थित आपण सुरणाला कोट करून घेऊ, म्हणजे मग तो खाजरा नाही राहणार. हवं तर आमसुलाच्या पाण्यातही हे भिजवून ठेवू शकता काप, त्याचा खाजरेपणा कमी करण्यासाठी. पण हे चिंच गुळाच्या कोळाने या कापला मस्त तिखट आंबट गोड अशी चव येते. परफेक्ट. आता यामध्ये लाल तिखट घालायचं आणि सैंधव मीठ. मिक्स करूयात आणि याला छान कोट करून घेऊयात लाल तिखटामध्ये. चला तर मग मस्त असं लाल तिखटाचं कोटिंग चढलेलं आहे सुरणाच्या प्रत्येक कापला. आता हे जे वरईचं पीठ आपण बनवून घेतलं, हे पीठ घ्यायचं. यामध्ये पण लाल तिखट घालूयात आणि मीठ चवीपुरतं. मिक्स करूयात, म्हणजे मग ते कोटिंग किंवा आवरण आहे ते असं बेचव नाही लागत, मस्त अशी चव लागते कोटिंगला पण आणि आतल्या कापला पण. आता हे सुरणाचे काप घ्यायचे आणि एक एक काप यामध्ये घोळवून घ्यायचं आणि ठेवून घ्यायचं बाजूला. चला तर मग इथे सुरणाचे काप व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत. आता हे बाजूला ठेवूयात आपण. आता कच्च्या केळीचे काप. तर इथे कच्ची केळी आहे. तेल लावून घ्यायचं, कारण कच्च्या केळीला ग्रीस खूप असतं. देठाकडचा भाग कट करून घ्यायचा. पिलर घ्यायचं, पिलरने याचं साल काढून घ्यायचं. आता या ठिकाणी मी सुरण आणि कच्ची केळी वापरली आहे. तुम्ही रताळं वापरू शकता, बटाटा वापरू शकता. त्याचेही काप याच पद्धतीने केले तरी खूप सुंदर लागतात आणि कुरकुरीत होतात. तर आता साल काढून झाले की मधोमध असे 2 भाग करायचे आणि या केळीचे पण असे उभट काप करून घ्यायचे.
आता कच्च्या केळीला काय होतं ना, वॅक्सचं कोटिंग असतं. तर काय करायचं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, मीठ घालायचं यामध्ये आणि एक 10 मिनिट ही केळी यामध्ये आपण ठेवून घेऊयात. दहा मिनिट झाले की एक सुती फडकं घ्यायचं आणि यावर हे काप काढून घ्यायचं. आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. आता या केळीच्या कापवर पुन्हा लाल तिखट घालायचं. जिरं चालत असेल थोडी जिरं पूड घातली तरी काहीच हरकत नाही. मीठ चवीपुरतं आणि मस्त कोट करून घ्यायचे मसाल्यामध्ये. चला तर आता हे जे वरईचं पीठ आहे जे आपण बनवून घेतलं, ज्यामध्ये सुरण घोळवून घेतला, यामध्येच हे केळीचे काप घालायचे. याला पण कोटिंग करून घ्यायचं. तवा गरम केलाय, दोन्ही काप आपले बनवून तयार आहेत. तिथे केळीचे कापही मी कोट करून ठेवलेत. आधी सुरण करून घेऊयात आणि मग केळीचे काप. तर तेल गरम करून घ्यायचं. आणि विशेष म्हणजे ना, हे काप फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतात. कोट करून एका डब्यात, हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 3-4 दिवस व्यवस्थित टिकतात. जेव्हा हवं तेव्हा बाहेर काढायचं, फ्राय करायचं आणि गरम गरम कुरकुरीत खायचं. तेल गरम झालं की हे काप ठेवायला सुरुवात करायची. यावर झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेऊयात. चला तर मग एक 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून हे काप शिजवून घेतलेले आहेत. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, काप शिजवून निघतात. सेपरेट कुकिंग करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेले आहेत. परफेक्ट. आणि आता हे पलटी करूयात. मस्त मस्त कुरकुरीत होतात. वा. आणि आता झाकण ठेवायची गरज नाही. काप शिजलेत आपले. दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजवून घेऊ. थोडंसं तेल घालते, खूप ड्राय झालं. चला तर मग हे काप दोन्ही बाजूने मस्त असे फ्राय झालेले आहेत. आता आपण हे काढूयात एका प्लेटमध्ये. आणि आता याच पद्धतीने उरलेले काप पण मी शालो फ्राय करून घेते. चला तर मग इथे सुरणाचे काप आपले मस्त बनवून तयार आहेत. खूप सुंदर कुरकुरीत होतात. आता याच तव्यामध्ये आपले जे केळीचे काप आहेत हे घालायचे. केळीचे काप तर पटकन फ्राय होतात, खूप वेळ नाही लागत. आणि विशेष म्हणजे हे काप आहेत ना, मस्त कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात. आता हे काप झाकून ठेवायची गरज नाही, हे असेच फ्राय करायचे. थोडंसं हवं तर तेल घालायचं मध्यभागी. परफेक्ट. 3 ते 4 मिनिट लागतात एक एक साईड फ्राय होईपर्यंत. 3-4 मिनिट झालेत. आता हे टर्न करूयात, पलटी करूयात मस्त. आणि दुसऱ्या बाजूने पण मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचं. चला तर मग हे केळीचे काप दोनही बाजूने मस्त फ्राय करून झालेले आहेत. खूप छान दिसत आहेत. जबरदस्त. आता हे कसे खायचे, असेच खाऊ शकतात. मस्त कुडूम कुडूम होतात. सुरणाचे पण छान असे कुरकुरीत होतात, चिप्स सारखे. केळीचेही तितकेच कुरकुरीत होतात. सेंदव मोठ्याची मस्त चव उतरते. चिंचगुळाचा आंबट गोडपणा अफलातून लागतात. उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा चिंचगुळाच्या चटणी बरोबरही जबरदस्त लागतात. या नवरात्रीत नक्की बनवून बघा. सुरण केळीचे नसेल बनवायचे तर बटाटा रताळ याचे बनवा. नवरात्र विशेष उपवासाचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप वरई, सुरण, चिंचगुळाचा कोळ, लाल तिखट, चवीनुसार मीठ, कच्ची केळी, पाणी, मीठ. भगर रवाळ दळून घ्यायची. आता स्वच्छ धुवून घेत हाताला तेल लावत
सुरणाचे अशा पद्धतीने पातळ काप करायचे. आता यात चिंच गुळाचा कोळ मिसळून घ्यायचा. वर तिखट आणि मीठ घालायचं. आता भगरीच्या पिठात तिखट आणि मीठ मिसळून घेत सुरणाचे काप यात घोळवून घ्यायचे. आता कच्च्या केळीचे असे काप करायचे आणि मिठाच्या पाण्यात मुरवून घेत सुकवून घ्यायचे. आता यावर तिखट मीठ घालत भगरीच्या पिठात हे काप घोळवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने सुरणाचे काप झाकण ठेवत दोन्ही बाजूंनी शिजवून घ्यायचे. झाले आपले नवरात्र विशेष सुरणाचे काप तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.